राम राम मंडळी, काय म्हणते मार्केट? आज मार्केट प्रेशर मध्ये असण्याची शक्यता आहे. कारण काल जी रेपो रेट हाईक झालेली आहे, काल जी आरबीआयची मॉनिटरी पॉलिसीचे हायलाइट्स आपण सगळे पाहिले, तर डेफिनेटली वरीसम काही गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला थोडीशी काळजी करायला पाहिजे. अशा गोष्टी हायलाइट केल्या गेलेल्या आहेत आणि म्हणूनच मार्केट त्याचं प्रेशर घेण्याची शक्यता आहे. प्लस काल ज्या पद्धतीने क्रूड ऑइलच्या प्राइसेस पुन्हा एकदा वर गेलेले आहेत $123 पर बॅरल, तो सुद्धा एक निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे. काल युएस मार्केट सुद्धा निगेटिव्ह बंद झाले बऱ्यापैकी 0.80% टू 1.08%. तो सुद्धा इम्पॅक्ट आज आपल्या मार्केट्सवर होण्याची शक्यता आहे. युएस मध्ये 10 वर्षांची जी गव्हर्नमेंट सिक्युरिटीची यील्ड आहे ती सुद्धा काल 3% वर गेलेली आहे 3.03%. सो ओव्हरऑल जर सगळे फॅक्टर्स बघितले तर डेफिनेटली आज मार्केटवर प्रेशर बनू शकेल असं सध्या तरी वाटत आहे. बाकी आता आरबीआयच्या मॉनिटरी पॉलिसी बद्दल बोलूयात. काल रेपो रेट हाईक केला आरबीआयनी 50 बेसिस पॉइंट्सनी, म्हणजे किती 0.50%नी. सो आता करंटली जो रेपो रेट आहे तो आहे 4.90%. इंडियाची 10 वर्षांची गव्हर्नमेंट सिक्युरिटीज यील्ड जर आपण बघितली ती जवळपास 7.49% पर्यंत आहे. त्या यील्डनं आधीच इंडिकेशन्स दिलेले होते की रेट हाईक्स बऱ्यापैकी चांगल्या होतील या वर्षी. आता आरबीआयचं जर मागचं इन्फ्लेशनचं प्रेडिक्शन बघितलं, मागच्या वेळेस जी मॉनिटरी पॉलिसी आली होती त्यावेळेस इन्फ्लेशनचं प्रोजेक्शन होतं 5.7% या फायनान्शियल इयरसाठी. पण आता त्यांनी ते जवळपास 1% वाढवलेलं आहे. आता त्यांचं एक्सपेक्टेशन आहे या पूर्ण फायनान्शियल इयरमध्ये जे टोटल इन्फ्लेशन राहील इंडियाचं ते असेल 6.7%. आणि हे बऱ्यापैकी जास्त आहे. आरबीआयची कम्फर्टेबल रेंज काय आहे 4 to 6%. सो या 4 to 6%च्या रेंजच्या वर आता हे सध्या इन्फ्लेशनचा नंबर आरबीआयच्या प्रेडिक्शन्स सध्या आलेले आहेत. डब्ल्यूपीआय इन्फ्लेशन सांगते 14 ते 15% इन्फ्लेशन आहे. नॉर्मली जेव्हा डब्ल्यूपीआय इन्फ्लेशन जास्त असतं त्याचा एक लॅग इफेक्ट रिटेल इन्फ्लेशनवर होतोच होतो आणि ती रियालिटी आहे. जरी आरबीआयने म्हणलंय की 6.7% इन्फ्लेशन असेल, पण खूप साऱ्या अर्थशास्त्रज्ञांना असं वाटतंय की हे इन्फ्लेशन ह्याच्यापेक्षा वर असण्याची शक्यता असेल आणि येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या आरबीआयच्या पॉलिसी मीटिंग्समध्ये ते प्रोजेक्शन्स बहुतेक वाढू पण शकतील असं त्यांचं म्हणणं आहे. आता जीडीपी ग्रोथ बद्दल जर आपण बघितलं तर आरबीआयचं एक्सपेक्टेशन आहे FY23 मध्ये पूर्ण वर्षासाठी जी जीडीपी ग्रोथ राहील इंडियाची ती असेल 7.2%. तुम्हाला सगळ्यांना आठवते ना, जे आधीचे एक्सपेक्टेशन्स होते नॉट फ्रॉम आरबीआय, वर्ल्ड बँक, IMF किंवा गोल्डमॅन सॅक्स, मॉर्गन स्टॅनले, मूडीज, सगळ्यांचे प्रेडिक्शन्स 9%, 10%च्या जवळपास होते आणि ते हळूहळू हळूहळू हे प्रेडिक्शन्स जे आहेत, प्रोजेक्शन्स जे आहेत ते जवळपास 7 to 8%च्या मध्ये आलेले आहेत. अजूनही काही जे इंटरनॅशनल बॉडीज आहेत त्यांचं म्हणणं आहे की 8%च्या वर ग्रोथ रेट असण्याची शक्यता आहे इंडियामध्ये. स्टील आरबीआय बऱ्यापैकी इथे कॉशियस झालेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे 7.2% पर्यंत जीडीपी ग्रोथ होण्याची शक्यता आहे इंडियामध्ये यावर्षी. सो हे सगळे फॅक्टर्स जर बघितले तुम्ही तर इन्फ्लेशन वाढणं आणि जीडीपी ग्रोथ कमी होणं हे सध्याच्या रियालिटीज वाटत आहेत आणि म्हणूनच ज्यावेळेस इंटरेस्ट रेट्स वाढतात त्यावेळेस ऑटोमॅटिकली प्रॉफिटेबिलिटी जी असते कंपन्यांची कमी होते. कशी कमी होते? सो एकदा इन्फ्लेशन वाढलं तो आरबीआयला काय करावं लागतं ते करण्यासाठी त्यांना इंटरेस्ट रेट्स वाढवायला लागतात. इंटरेस्ट रेट्स का वाढवतात? कारण डिमांड तिथे किल करायची असते त्यांना. सो नॉर्मली हे जे कन्झ्युमर लोन्स असतात किंवा होम लोन्स असतात, ऑटो लोन्स असतात, हे ज्यावेळेस लो इंटरेस्ट असतात त्यावेळेस ऑटोमॅटिकली डिमांड जास्त असते. ज्यावेळेस इंटरेस्ट रेट्स वर जातात ऑटोमॅटिकली डिमांड कमी होते आणि ही जी कमी झालेली डिमांड असते त्याचाच इम्पॅक्ट लोअर रेव्हेन्यूजवर होतो कंपन्यांसाठी. आता सगळ्याच कंपन्या असं तर नसतं ना की डेट फ्री कंपन्या असतात. भरपूर साऱ्या कंपन्यांनी डेट सुद्धा घेतलेलं असतं, म्हणजे काय लोन घेतलेले असतात. ज्यावेळेस इंटरेस्ट रेट्स वर जातात त्यावेळेस त्यांचं इंटरेस्टचं बर्डन, इंटरेस्टची कॉस्ट सुद्धा वर जाते. इंटरेस्ट कॉस्ट वर गेली, रेव्हेन्यू खाली आले, ऑटोमॅटिकली प्रॉफिटेबिलिटी अजून खाली जाते आणि एकदा प्रॉफिटेबिलिटी खाली झाली की काय होतं? त्याचा इम्पॅक्ट स्टॉक प्राइसवर होतो. स्टॉक प्राइस इफेक्टिव्हली स्टॉक मार्केटवर, ओव्हरऑल स्टॉक मार्केटवर इम्पॅक्ट त्याचा होतो. सो एव्हरीथिंग इज लिंक्ड हिअर. ही जर सायकल आपण समजून घेतली तर इथे आपल्याला कळेल की इंटरेस्ट रेट वाढणं हे स्टॉक मार्केटसाठी निगेटिव्ह असतं. आता हे काय परमनंट राहणार आहे का? नाही, हे परमनंट राहणार नाहीये. प्लस आपण 2021 हे जे कॅलेंडर इयर होतं त्याच्यामध्ये फेनॉमिनल रिटर्न्स पाहिले स्टॉक मार्केटकडून. सो आता अशा पद्धतीचे रिटर्न्स इमिडिएटली दुसऱ्या वर्षात येणं शक्य आहे का? नाही. सो हे जे वर्ष असणार आहे हे कन्सोलिडेशनचं वर्ष असणार आहे. इथे मार्केट थोडंसं त्याच रेंजमध्ये व्होलेटाईल राहण्याची शक्यता आहे आणि म्हणून जर तुम्ही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंटच्या थ्रू तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स
करत असाल तर ते कंटिन्यू ठेवणं ही फार जास्त इम्पॉर्टंट आहे सध्या. बिलकुल अरे नाही नेमकं मार्केट बॉटमला गेल्यावर मी इन्व्हेस्ट करतो असं काहीही करू नका. ज्या फायनान्शियल प्लॅनिंग प्रोसेसने इन्व्हेस्टमेंट सुरू केलेले आहेत, ज्या फायनान्शियल लॉंग टर्म फायनान्शियल गोलसाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत आहात स्टॅगर्ड वे मध्ये, मे बी तुमच्या बिझनेस इन्कम मधून म्हणा किंवा तुमच्या सॅलरी मधून ज्या SIPs लावलेल्या असतील त्या कंटिन्यू राहू द्या, त्यांना डिस्टर्ब नका करू. आय थिंक हे जे ऍक्विजिशन तुमचे होत राहतील हे तुमचे रिटर्न्स बऱ्यापैकी चांगले चांगले व्हॅल्यूज क्रिएट करतील येणाऱ्या काळामध्ये. जर 3 ते 5 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष जर आपण इन्व्हेस्टमेंट होरायझन घेऊन इन्व्हेस्ट करत असू तर मला वाटतं हे वर्ष तुम्हाला खूप साऱ्या चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज देणार आहे. म्हणून त्या प्रोसेसला फॉलो करत राहा, त्या प्रोसेसला चेंज करू नका असं इथे मला याच्यातून वाटतंय. बाकी परत एकदा मॉनिटरी पॉलिसी बद्दल थोडंसं बोलूयात. सो आधी कसा होता आरबीआयचा स्टॅन्स जो होता तो होता अकोमोडेटिव्ह, म्हणजे जर ग्रोथला सपोर्ट करायचा असेल तर इंटरेस्ट रेट कमी करू, जर इन्फ्लेशनला कंट्रोल करायचं असेल तर इंटरेस्ट रेटला वाढवू, असा अकोमोडेटिव्ह स्टॅन्स होता. पण आता हा स्टॅन्स जो आहे तो त्यांनी विड्रॉ करून घेतलेला आहे. आता कम्प्लिटली हॉकिश, म्हणजे इन्फ्लेशन कंट्रोल करणं हाच त्यांचा एकमात्र ऑब्जेक्टिव्ह सध्या आरबीआयचा दिसत आहे आणि त्याच्यावरच त्यांचं सगळ्यात जास्त कॉन्सन्ट्रेशन आहे. येणाऱ्या काळामध्ये अजून सुद्धा जास्त इंटरेस्ट रेट हाईक्स, रेपो रेट हाईक्स आपण आरबीआय कडून एक्सपेक्ट करायला काहीच हरकत नाहीये सध्या तरी असं वाटतंय. त्याचा इम्पॅक्ट मार्केटवर राहू शकेल. नेक्स्ट 2 ते 3 क्वार्टर्स आर गोइंग टू बी व्हेरी क्रुशियल क्वार्टर्स असतील पुढचे 2 ते 3 क्वार्टर्स, म्हणजे जवळपास 6 ते 9 महिने. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला अजून क्लिअर होऊन जातील. डोंट वरी, कुठेही जग बुडणार नाहीये, गोष्टी परत एकदा नॉर्मल होतील, परत एकदा चांगल्या होतील. सो आपला इन्व्हेस्टमेंटचा प्रोसेस फॉलो करत राहा. आता आरबीआयच्या कालच्या मॉनिटरी पॉलिसीमध्ये अजून एक हायलाइट होतं की क्रेडिट कार्ड्सला युपीआयशी लिंक करण्याची सुविधा लवकरच येणार आहे. रुपे कार्ड बरोबर ती सुरू पण होणार आहे. म्हणजे आता आपण ज्यावेळेस युपीआय वापरतो, गुगल पे असू, फोन पे असू, पेटीएम पे असू, काही म्हणजे सगळे युपीआय जे वापरतो आपण, सो ते आपल्या बँक अकाउंटशी लिंक असतात आणि ते आपल्या बँकेमध्ये अकाउंटला डेबिट मारतात. सो आता डेबिटच्या ऐवजी क्रेडिट कार्ड सुद्धा तिथे यूज करता येईल आणि आपल्याला पेमेंट्स करता येतील. सो इफेक्टिव्हली जिथे असं वाटत होतं की युपीआय हे क्रेडिट कार्डसाठी फार मोठं कॉम्पिटिशन आहे, तिथं फार मोठी कोलॅबोरेशन ऑपॉर्च्युनिटी इथे प्रेझेंट होताना आपल्याला दिसलेली आहे. आणि म्हणूनच काल ज्यावेळेस ही पॉलिसी आली त्याच्यानंतर एसबीआय कार्डच्या स्टॉकनी फार पॉझिटिव्ह रिॲक्शन तिथे दिलेलं होतं. कारण आय थिंक जी कॉम्पिटिशन वाटत होती ती ऑपॉर्च्युनिटी म्हणून समोर आली. आणि प्लस रुपे कार्ड्स मध्ये एसबीआय ला बऱ्यापैकी, म्हणजे त्यांना बऱ्यापैकी हे बेनिफिशियल असू शकेल. सो डेफिनेटली आय थिंक हे एक इंटरेस्टिंग गोष्ट काल इथे झालेली आहे आरबीआयच्या पॉलिसीमधून. आता आरबीआयचं जे इन्फ्लेशन बद्दलचं प्रोजेक्शन आहे त्याच्यामध्ये 75% जे इन्फ्लेशन आहे, किती 75% ऑफ जे काही इन्फ्लेशन सध्या इंडियामध्ये जास्त झालेलं आहे त्याला 75% कॉन्ट्रीब्युशन आहे फूड इन्फ्लेशनचं. सो फूड इन्फ्लेशन जर कंट्रोल झालं इंडियामध्ये तर बऱ्यापैकी गोष्टी अजून जास्त कंट्रोल होऊ शकतील. सो आपण आशा करूयात की यावर्षीचा जो मॉन्सून असेल तो बऱ्यापैकी नॉर्मल असेल किंवा मोर दॅन नॉर्मल असेल. तसं झालं तर पाण्याचा तुटवडा नसणार आणि त्याच्यामुळे पीक फार चांगलं येऊ शकेल. सो इफेक्टिव्हली आय थिंक फूड इन्फ्लेशन कंट्रोल झालं तर बऱ्यापैकी सगळं इन्फ्लेशन इथे कंट्रोल होण्याचे चान्सेस आहेत. आता रिअल इस्टेट सेक्टर बद्दल थोडं बोलूयात. काल आरबीआयची पॉलिसी डिक्लेअर झाल्यानंतर रिअल इस्टेट सेक्टर वर जायला लागलं. कशामुळे? कारण आरबीआयनी अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स आणि रुरल कोऑपरेटिव्ह बँक्स मध्ये हाऊसिंग फायनान्सची जी लिमिट आहे, म्हणजे ते किती लोन देऊ शकतात, या लिमिट ऑलमोस्ट दुप्पट केल्या. सो टियर 1 अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असो किंवा टियर 2 अर्बन कोऑपरेटिव्ह बँक असो, ह्यांच्या ज्या लिमिट्स आहेत त्या 30 लाखांहून 60 लाखांपासून ते 70 लाखांपासून ते 1,40,00,000,000 पर्यंत त्यांनी वाढवलेले आहेत. सो त्यांची कॅपॅसिटी वाढली. म्हणजे नॉर्मली इथे कॅपॅसिटी वाढणं ऑटोमॅटिकली ती एक अग्रेसिव्हनेस एखाद्या वेळेस कोऑपरेटिव्ह बँक्सनी जर तिथे जास्त घेतला तर तो रिअल इस्टेट सेक्टरसाठी चांगला पॉझिटिव्ह राहू शकतो. इव्हन रुरल कोऑपरेटिव्ह बँक्स मध्ये सुद्धा 20 लाखांपासून 50 लाखांपर्यंत ते 30 लाखांपासून 75 लाखांपर्यंत त्यांनी आपल्या हाऊसिंग फायनान्शियल लिमिट्स वाढवलेल्या आहेत वेगवेगळ्या कंडिशन्स ठेवून. सो आय थिंक अफोर्डेबल हाऊसिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर आपण बघितलं, जे वेगवेगळे चेंजेस झालेले आहेत अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये, मिनिमम रिक्वायरमेंट आणि सगळ्या, सो त्यांना ऍड्रेस करण्यासाठी ही स्टेप आरबीआय कडून घेतली गेलेली आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस ही स्टेप घेतली गेली त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट रिअल इस्टेट सेक्टरवर सुद्धा झालेला आहे. तसं बघायला गेलं तर हे सेंटिमेंटल पॉझिटिव्ह आहे. त्याचा इफेक्ट किती होणार एक्झॅक्टली सेल्स पॉईंट ऑफ व्ह्यूनी, त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी अजून वाट बघावी लागेल.
बाकी येस बँकेबद्दल पण एक न्यूज आहे. येस बँकेचं जे ऑल्टरनेट बोर्ड आहे ते फॉर्म होणार आहे आफ्टर रिस्ट्रक्चरिंग. म्हणजे जी काही रिस्ट्रक्चरिंग झाली होती 2020 मध्ये, जिथे ऑलमोस्ट सगळ्या बँकांनी, एसबीआय लिडिंग होतं, बाकी सगळ्या प्रायव्हेट बँकांनी येऊन येस बँकेला वाचवलं. आता असं वाटतं की बँक सस्टेन करून गेलेली आहे वर्स्ट फेज. सो आता रिस्ट्रक्चरिंग ऑफ ग्रुप इज पॉसिबल. पण जे प्रशांत कुमार जे एमडी अँड सीईओ आहेत त्यांना अजून 3 वर्षाची तिथे टर्म मिळालेली आहे. एसबीआयने त्यांना त्याच्यासाठी अजून एकदा अपॉइंट केलेलं आहे. आता होम लोन मार्केट बद्दल बोलूयात इंडियाच्या थोडंसं. सो इंडियाचं जे होम लोन मार्केट आहे नेक्स्ट 5 वर्षांमध्ये ऑलमोस्ट डबल होणार आहे, असं कोण म्हणते? असं मिस्टर दीपक पारेख, एचडीएफसीचे करता धरता जे होते त्यांचं म्हणणं आहे. $300 बिलियन वरून हे $600 बिलियन पर्यंत होम लोनचं मार्केट वाढणार आहे, मॉर्टगेज लोनचं मार्केट वाढणार आहे. सध्याचं मॉर्टगेज टू जीडीपीचा जो रेशो आहे इंडियामध्ये तो 11% आहे, 11% आहे. बट एशियन इकॉनॉमीज, जे कम्पेरेबल एशियन इकॉनॉमीज आहेत तिथे हा जो रेशो आहे मॉर्टगेज टू जीडीपी हा 20 ते 30% आहे. सो एक बऱ्यापैकी मोठी ऑपॉर्च्युनिटी इथे या सेक्टरला अवेलेबल आहे असं वाटतंय. नेक्स्ट 5 वर्षांमध्ये जर हे मार्केट डबल होणार असेल, इट मीन्स ऑलमोस्ट 14 ते 15% CAGR या मार्केटमध्ये राहील. आणि त्याच्यामध्ये ज्या कंपन्यांची पोझिशन चांगली असेल त्या कंपन्यांची ग्रोथ त्याच्यापेक्षाही जास्त होण्याची शक्यता आहे. सो एचडीएफसी लिमिटेड तर एचडीएफसी बँकेबरोबर मर्ज होणार आहेच आहे. सो आय थिंक ऑपॉर्च्युनिटीज आर क्वाईट गुड. जरी मार्केटनी शॉर्ट टर्म मध्ये ह्याला निगेटिव्हली रिॲक्ट केलेलं असलं तरी सुद्धा मला असं वाटतं की खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी एचडीएफसी बँकेसमोर आहे या मार्केटमधून. बाकीही हाऊसिंग फायनान्स कंपनीज आहेत, पण रेग्युलेटरी चेंजेस खूप जास्त होताना दिसत आहेत आणि म्हणून ज्या एक्झिस्टिंग बँक्स आहेत त्यांच्यासाठी हे जास्त बेनिफिशियल असेल असं मला वाटते. सो आशा करूयात मित्रांनो, आशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा सुद्धा आपला एपिसोड चांगला वाटला असेल. जर चांगला वाटला असेल तर investtajna.in ला व्हिजिट करून आमचे रेडीमेड मॉडेल पोर्टफोलिओ सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच व्हिडिओसाठी चॅनलवर बनून राहा आणि नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत मला आज्ञा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.